नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे एस के ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब पेजवरती। आज आपण सांगली जिल्ह्यातील चिकलठाण या गावामध्ये आलेलो आहे। तानाजी अण्णा सावंत हे आपल्या आरडी तंत्रज्ञान ग्रुपचे शेतकरी यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आपण। आरडी तंत्रज्ञान आणि एस के ॲग्रो यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली हा प्लॉट तयार केलेला आहे। या ठिकाणी आमचे सहकारी मगदुम सर हे आहेत। सर नमस्ते। नमस्ते सर, जरा प्लॉट बद्दल माहिती देता का? सदर प्लॉट हा आपल्या तंत्रज्ञानात वापरत असताना एकंदरीत 2.5-3 महिने झाल्यानंतर या प्लॉटला आपला वापर चालू झाला। बर, पण झाला त्यावेळेला शेतकरी बांधवांची एक चिंता होती की विक्रमी प्लॉट जाईल का, ऊस वाढेल का, असं वाढणार नाही असं त्याने वाटत होतं। पण ज्या वेळेला ही आज वाढ बघितली, एकंदरीत आता पालाकाडणी या प्लॉटची झालेली नाही। जर पालाकाडणी झाली असते तर अजून आपणास प्लॉट मजबूत आहे असं दिसलं असतं, पण पालाकाडणी न झाल्यामुळं आज ही अर्धवट अवस्थेत आपल्याला दिसतोय प्लॉट। पण अतिशय प्लॉट उत्तम स्थितीत आहे। ह्या प्लॉटला आपल्या आरडी तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट असू देत, त्याबरोबर आपल्या रायझर खतांचा वापर हा पुरेपूर भरणीच्या वेळेला याचा झालेला आहे। याचा परिणाम आज शेतकरी बांधव काहीतरी घरगुती कारणामुळे हजर राहिले नाहीत, पण त्यांनी पवार साहेबांनी सांगितलं की पान 4 बोटं रुंद राहट रसरशीत झाल्याने प्लॉट एकदम जबरदस्त दिसतोय। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की आपले आरडी तंत्रज्ञान असू दे, त्या तंत्रज्ञानामध्ये आपण रायझरची बॅग वगैरे जी भरणीसाठी खताची वापरायला लावतो, तर ज्यावेळी ह्या तंत्रज्ञानामध्ये रायझर खताचा याचा वापर होतो त्यावेळेला ही प्राणाची ग्रीनरी असू दे, काळोखी असू दे, पान रुंद राहटपणा हा सुरुवातीला खते टाकल्या येतो असं नाही, तर पूर्णपणे प्लॉट सुरुवातीपासून संपेपर्यंत एकसारखी काळोखी ग्रीनरी एकदम जबरदस्तरित्या राहते आणि विक्रमी उत्पादन आपल्याला भेटले जाते। आता या ठिकाणी पेर वगैरे बघू शकता तुम्ही। पेर पण पूर्ण एक युतीचे लांबडे पेर पडलेत आणि जाडी पण एकदम जबरदस्त झालेले आहे तयार। ज्यावेळी आता ऑक्टोबरच्या आपली हे संपेल, हीट संपेल, त्यावेळेला पुन्हा याच्यापेक्षा अजून जाडी वगैरे वाढायला चालू होते पिकांची। बघितलं तर जो वित्तीच्या एक वित्तीची पेरं पडलेत, हे काय पूर्ण एक वित्तीचं 8 इंचाची अशी पेरं पडलेत। बघितलं म्हणजे सगळे बघितलं तुम्ही, इकडे जरी बघितलं तरी प्लॉट सगळीकडे एकसारखं आहे, फक्त पाला काढणी झाली नसल्यामुळे आपल्याला दिसून येत नाही। पेऱ्यातलं अंतर असेल, पानाची जाडी असेल, ग्रीनरी असेल, जे ऊसामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत नाही का, तुमची ग्रीनरी चांगली टिकली पाहिजे, पेऱ्यातलं अंतर असेल, जाडी असेल, अशा पद्धतीचे खूप छान रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। असे जे काही शेतकरी ज्यांना ऊस पिकामध्ये उच्चांकी उत्पादन घ्यायचे आणि ते सातत्यपूर्ण घ्यायचे, की एकच वर्ष 100 टन काढले परत तिथून पुढं रिवर्स आलेत असं नाही, दरवर्षी तुम्हाला 80+ टन, मग ते तुम्ही 110 काढा, 120 काढा, पण 80+ टन जर उत्पादन ठेवायचं असं सातत्यपूर्ण, त्यांनी अवश्य एस के ॲग्रो सर्व्हिसेस असेल, आरडी तंत्रज्ञान असेल यांच्याशी संपर्क करावा आणि त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये आरडी तंत्रज्ञानाची उत्पादनं एस के रायझरचा वापर करून अशा पद्धतीचे रिझल्ट 100% यावे। धन्यवाद।